काही शहरं नकाशावर असतात आणि काही शहरं लोकांच्या आठवणींमध्ये. मुंबई दुसऱ्या प्रकारातली आहे. हे शहर आहे ना, रोज बदलतं, पण तरी काही भाग अजून काळात अडकून आहे. एका बाजूला काचेचे उंच उंच टॉवर, असं वाटतं आता आकाश फोडणारच आहेत. तर दुसऱ्या बाजूला जुनं आर्किटेक्चर, आर्ट डेको बिल्डिंग. तर असा आजचा प्रवास आहे. धोबी घाट, हाजी अली, ताडदेव आणि ग्रँट रोड. पहिल्यांदाच मी मुंबईच्या कुठल्या तरी अंडरग्राऊंड मध्ये शिरतोय. खाली कोणी नाही आणि आपल्याकडे हे अंडरग्राऊंड वापरायची पद्धत पण नाहीये. भारतामध्ये ना अशा प्रकारच्या अंडरग्राऊंड पॅसेज मध्ये मी पहिल्यांदाच चालतोय. वरती मुंबईची धावपळ आणि खाली एक वेगळीच शांतता. मोठ्या इमारती, मोठी स्वप्न आणि मोठे स्क्वेअर फूटचे रेट्स. आता बघाय, ह्याला मी विचारतोय, अरे हे हिरापन्ना चालू होणार आहे का? पण भावाने तोंडात पुडी ठेवून एकदम निवांत बसलाय. मुंबई किती पण फ्युचरिस्टिक झाली ना, सायफी झाली ना, तरी तिचं लोकल पण अजून जिवंतच राहील आणि ते शेवटपर्यंत राहील. तर आता असा हा माझा दुसरा भाग, धोबी घाट, हिरापन्ना, हाजी अली आणि त्याच्या पुढे आता ताडदेव. आता हा आहे ना हिरापन्नाचा भाग आहे. आता सकाळी मी लवकर आल्यामुळे ना अजून दुकानं काही उघडली नाहीत, कारण की ही मॉल संस्कृतीची दुकानं आपल्या लोकल सारखी नाहीत. लोकल दुकानं 9-8:30लाच उघडतात, पण ही मॉल मधली दुकानं 11-11:30 नंतरच उघडतील. पण काही तासांनी नाही, ते करोडो रुपयाची उलाढाल होईल. साऊथ मुंबई मधला असा भाग आहे ना जिथे पैशाचा आवाज सुद्धा शांत होतो. हे रस्ते बघा, इतके रुंद, इतके व्यवस्थित, केवढे मोठे मोठे रस्ते आहेत बघा ना. या मुंबईच्या धावपळीपासून एकदम वेगळेच. आता हा बघा, ही समोर एक दिसते, ही सुद्धा एक हेरिटेज बिल्डिंग आहे. ही बघा, ही आहे, मला वाटतं हिला काहीतरी कॅप्टन कॉलनी असं म्हणतात. हे बघा ना, जुनं हे बांधकाम सगळं हेरिटेज बांधकाम आहे. हा बघा, केवढे मोठे मोठे रोड आहेत तिथे आणि बाजूला समुद्र असल्यामुळे हवा तशी कंटिन्यू चालू आहे. पण खूप गरम आहे, खूप. या वर्षी आहे ना गरमीने हालत बेकार झालं. एवढा उन्हाळा असह्य झालाय, 40 डिग्री टेम्परेचर झालंय. आणि संध्याकाळी तर आहे ना हा भाग पूर्ण बदलून जातो. LED लाईट्स, इम्पोर्टेड कार, ग्लासचे टॉवर्स आणि त्याच्यावरची कंटिन्यू लाइटिंग. आणि अचानक असं वाटतं ना की भारतातली जागाच नाही, कुठेतरी आपण फॉरेन बिरेनला आलोय की काय. साऊथ मुंबईमध्ये अशी वाईब आहे ना, तुम्हाला संध्याकाळी प्रत्येक ठिकाणी येते. आणि आता हे नवीन लागलेले इलेक्ट्रॉनिकचे साईन बोर्ड.
हा बघा, हा एक टॉवर आहे, हा एक एक्सेलसियर टॉवर आहे, रहेजाचा एक्सेलसियर टॉवर आहे हा. ही फायर ब्रिगेडची कुठेतरी गाडी चालली आहे. पण या आधुनिक शहराखाली आहे ना, एक मुंबई अजून जिवंत आहे. ही कौलारू चाळी, हे फक्त स्ट्रक्चर नाही बघा, या मेमरीज आहेत, आठवणी आहेत. या गॅलरीमध्ये किती हजारो भांडणं झाली असतील, किती राडे झाले असतील. या एका खोलीत 10 बाय 10च्या 8 माणसं, कॉमन बाथरूम, कॉमन गॅलरी. पण तरी ना, या लोकांकडे आजच्या लक्झरी टॉवरपेक्षा जास्त कम्युनिटी होती. एका बाजूला करोडोचे टॉवर आहे बघा ना, याच्या मागेच एक करोडोचे टॉवर आहेत, आणि दुसऱ्या बाजूला रिडेव्हलपमेंटची वाट बघणाऱ्या ह्या चाळी. पण रिडेव्हलपमेंट काय झाली नाही. आणि या कौलांमुळे ना, खरं म्हणजे खूप गारवा येतो. अशी ही कौलारू चाळ. कदाचित ह्या चाळी आहेत ना, पुढच्या काही वर्षात गायब होऊन जातील. ही लाकडी जिने, या खिडक्या, या कॉमन गॅलऱ्या, या आर्किटेक्चर नाहीसं होईल इकडून. पण ही मुंबईची कलेक्टिव्ह मेमरी आहे. आणि हा ताडदेव एरिया आहे ना, पूर्ण उच्चभ्रू वस्ती आहे. म्हणजे सगळे, मला वाटतं इथे ऑलमोस्ट गर्भश्रीमंत लोक राहतात. गर्भश्रीमंतीचं दर्शन, इम्पेरियल टॉवर, 2010 ते 2019 ना, भारतातली सगळ्यात उंच रेसिडेन्शियल इमारत होती. म्हणजे एका जमान्यातले, मला वाटतं इंडियातले सगळ्यात मोठे, मुंबईतले सगळ्यात मोठे टॉवर होते हे इथे, इम्पेरियल टॉवर म्हणून. 2009 पासून ते 2019 पर्यंत हे खूप सगळ्यात उंच टॉवर होते मुंबईतले. ते स्कायस्क्रेपर मध्ये यायचे. आता सध्या वरळीचा टॉवर आहे, त्याने तो बांधल्यानंतर हा टॉवर मला वाटतं सेकंड नंबरला येतो. 8 माउंट रोडवरची, ज्याला बिलियनियर्स रो म्हणतात, इथे राहणाऱ्या प्रत्येक लोकांकडे इतका पैसा आहे ना, की मला वाटतं भारतातल्या छोट्या छोट्या शहरांचं बजेट सुद्धा कमी पडेल. आणि काय खतरनाक दिसतात पण बघा ना, दोन्ही ट्विन्स टॉवर आहेत. ऑफिस कॉन्ट्रॅक्टर याचं आर्किटेक्चर आहे या टॉवर्सचं. हा रतन टाटा रोड. आता बघा, आता आपण आलोय ना या वाडिया स्ट्रीटच्या गल्लीत. आज ज्याला लोक लक्झरी टॉवर आणि करोडोच्या प्रॉपर्टीच्या रेटसाठी ओळखतात ना, त्या भागात अजून एक अशी गल्ली जिवंत आहे ना. बघा ना, आता इथे बघा, ह्या बिल्डिंग्स बघा. आता त्या गल्लीमध्येच मी प्रवेश करतोय. मुंबईतल्या पारशी समाजाचा इतिहास आहे ना, फक्त उद्योगामध्ये नाही, बिझनेसमध्ये नाही, तर अशा गल्ल्यामध्ये अजून जिवंत आहे. समोर दिसणाऱ्या इमारती या फक्त बिल्डिंग नाहीत बघा ना, ही जुन्या बॉम्बेची, मुंबईची शेवटची उरलेली पानं आहेत. खरं म्हणजे त्यावेळेला बॉम्बेच होती. ही समोर एक दिसते ही सुद्धा एक बघा हेरिटेज बिल्डिंग आहे. आणि मला वाटतं इथे ह्या बघा, ह्या एक नंतर एक्सटेन्शन केलेल्या ह्या सगळ्या गॅलरीज आहेत असं वाटतं. कारण की त्याला बघा ना, खाली ते अँगल दिलेले आहेत. काही लोकांनी केलेले आहेत आणि काही लोकांनी मे बी नाही केलेले आहेत, असं आहे ते. त्या मुंबईमध्ये खूप छोटे छोटे घरं असतात, त्याच्यामुळे त्या एक्सटेन्शनची गरज नक्कीच भासते.
मी दर माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो ना की मुंबई, खरी मुंबई हीच आहे. आता ही बघा 1935 सालची बिल्डिंग आहे, अझीज बिल्डिंग. आता हे बघा ना, ही 100 वर्षापेक्षा जुनी सेटना बिल्डिंग आज पण तशीच उभी आहे. बघा ना, या खिडक्या बघा, यांचं हेरिटेजच आहे खरंच. 100 वर्ष हे सगळं मला वाटतं ब्रिटिशांनी त्या जमान्यामध्ये बांधलेलं आहे. बघा ना, खाली गाडी पार्किंगला जागा आहे, त्याच्यानंतर 2 माळ्याच्या बिल्डिंग आहेत आणि सगळं जुनं लाईमस्टोन मधलं हे काम आहे. आता आजच्या चकचकीत टॉवरच्या जमान्यात आहे ना, अशी आर्किटेक्चर आहेत ना, परत निर्माण नाही होणार, अशक्यच आहे. सगळी पारशी वस्ती आहे ही वाडिया स्ट्रीटची. 2012 मध्ये ना या वाडिया स्ट्रीटच्या 5 इमारतीला युनेस्को कडून हेरिटेज कॉन्झर्वेशन साठी अवॉर्ड डिस्टिंक्शन मिळालं. ही मला वाटतं, मला गुजराती वाचता येत नाही, पण ही निल्सन बिल्डिंग असावी, निक्सन के निल्सन. कारण मुंबईमध्ये जेव्हा ही रिडेव्हलपमेंटचं ट्रान्झिशन सुरू झालं ना, तेव्हापासून इमारतीने स्वतःची ओळख वाचवली आहे म्हणून. आणि या रिस्टोरेशनच्या मागे, या कन्झर्वेशन आर्किटेक्टच्या मागे होते विलास दिलावारी. आजच्या मुंबईत आहे ना, प्रत्येक जुन्या इमारतीची किंमत स्क्वेअर फीट मध्ये मोजली जाते. ती बाई महल बिल्डिंगची नावं वगैरे पण बघा ना, खतरनाक आहेत. बाई महल, सेटना बिल्डिंग. आणि बघा ना, या फक्त बिल्डिंग नाहीत, एक सोशल लँडस्केप आहे. गेली 100 वर्ष इथे पारशी समाज राहतोय, एकमेकांच्या शेजारी, एकमेकांच्या सणामध्ये. आता बघा ना, ही बघा, ही पिशवी वर चालली आहे बघा. ही पद्धत वेगळीच आहे ना. मुंबईमध्ये तुम्हाला असं चित्र बघायला मिळेल. मुंबईत कम्युनिटी कल्चर हळूहळू संपत चाललंय, पण अशा पारसी कॉलनीज आहेत ना, अजून जुन्या मुंबईची आठवण देतात. ताडदेवच्या भागात ना अशा अनेक पारसी भाग आहेत. सेटना बिल्डिंग, गामाडिया कॉलनी, पटेल बिल्डिंग, दादी सेट. स्पिरिच्युअल केंद्र होतं सेटना अग्यारी म्हणून. 1796 मध्ये बांधलेलं हे अग्यारी आहे. पारसी फायर टेम्पल्स, 200 वर्षाचा इतिहास आहे ह्या पारसी अग्यारांना. आता मी हा ताडदेव बघितला ना, तर एकदम लक्झरियस वाटला. पण एक काळ असा होता ना, जेव्हा मुंबईच्या इंडस्ट्रियल ग्रोथ मध्ये ह्या ताडदेवचा एक पार्ट होता, आणि वाडिया फॅमिलीचा पण. टेक्सटाईल मिल्स, कारखाने, मजूर, घोड्यांचे तबेले. आता हे मला वाटतं वाडिया हॉस्पिटल, बॉम्बे टँक पासून आहे ना, अनेक उद्योगांपर्यंत वाडिया परिवाराने या भागाचा पूर्ण चेहरा बदललाय. मी बघतो ना, प्लॅनिंग प्रमाणे केलेलं आहे. पण आता ना, ह्या हेरिटेज बिल्डिंग पण टिकत नाहीत, कारण ज्याला त्याला रिडेव्हलपमेंट आणि मोठा एरिया पाहिजे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे, चालत का ना, हळूहळू का ना, पण ह्या सगळ्या बिल्डिंग कव्हर करायच्या आणि त्याचं एक युट्यूबवर डॉक्युमेंटेशन होईल.
आणि मुंबईमध्ये मी बघितलं ना, या जुन्या बिल्डिंग, जुन्या हेरिटेज ज्यावेळी वास्तूचं ते जे एक काढलं जातं त्याचं रिकमेंडेशन आणि त्या जुन्या बिल्डिंगी पाडतात ना, तर बघ ते बिल्डिंग नाही पडत, त्या बिल्डिंग मुंबईचा इतिहास पडतो, इतिहास जातो.